मित्रांनो नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय आहे, कशा संदर्भात आहे हे तुम्ही टायटल आणि थंबनेल हे पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे. खरंच मित्रांनो, आता यांच्याविषयी काय बोलायचं. बोलायला गेलं की शब्द अडखळतात, डोळ्यातल्या पापण्या ऑटोमॅटिक पाणवतात आणि एक भावनिकतेच्या वातावरणात आपण जातोय. मित्रांनो, रणजित निंबाळकर सर एक वर्षापूर्वीच बैलगाडा क्षेत्रात आलेलं हे व्यक्तिमत्व होतं. रणजित निंबाळकरांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रात येऊन काय केलं किंवा काय कमवलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल तर काल त्यांच्या अंत्यविधीसाठी लोटलेला तो संपूर्ण जनसागर, त्यांचा फॅन्स फॉलोवर, त्यांचे हितचिंतक, त्यांचे मित्र स्नेही, इतका प्रचंड जनसागर त्या ठिकाणी उसळला होता की सरांचं अंतिम दर्शन मिळणं सुद्धा कठीण झालं होतं. आता आपल्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी गेले असतील. आम्ही सुद्धा गेलो होतो. फलटणपासून काही अंतरावरती तावडी फाट्यापासून आत गेल्यानंतर त्यांचं गाव आहे, परंतु त्या फाट्यापासून त्यांच्या गावच्या 5-7 किलोमीटरचं अंतर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 व्हीलर गाड्या होत्या. 2 व्हीलर गाड्या तर इतक्या होत्या त्याचं मापच नव्हतं. इतकं पब्लिक, भयान पब्लिक त्या ठिकाणी आलं होतं. म्हणतात ना की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच काहीतरी. एवढं पब्लिक बघायला सर मात्र नव्हते. सरांनी बैलगाडा क्षेत्रात येऊन त्यांचं खूप मोठं ड्रीम होतं. खूप म्हणजे खूप खतरनाक विचार. म्हणजे आमचं नशीब की आमच्यासोबत त्यांचं बऱ्याच वेळा चांगल्या चांगल्या विषयावरती बोलणं झालं. मी सरांवरती पहिल्यापासूनच मी पहिलं त्यांच्याशी जे 4 शब्द बोललो होतो तेव्हापासून ते जोपर्यंत ते कॉन्टॅक्टमध्ये होते तोपर्यंत सरांचं आणि माझं हे अत्यंत सिरियस विषयावरती बोलणं व्हायचं. मित्रांनो, एक विषय असा आहे की जर ते सांगितलं तर तुम्हाला ती अतिशयोक्ती वाटेल किंवा वेगळं काहीतरी वाटेल. खरं तर ती रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे, परंतु मला तशी सिंपत्ती जी काय असते ती मिळवायची नाही. कारण सर मला एकदा बोलता बोलता बोलले होते की, आणि त्यांची एक स्वभाव आहे की ते पुढची व्यक्तिमत्व कोणी असू द्या, मग जर ते त्या व्यक्तीला सर म्हणूनच हाक मारायचे किंवा सर म्हणूनच संबोधायचे. मी 1-2दा सरांना हे सुद्धा बोललो की असं आमचं काहीच कर्तृत्व नाही, आम्ही एक साधे यूट्यूबर आहोत, काय करायचं म्हणून आपलं हे करतो, त्यामुळे आम्हाला सर म्हणू नका, तुम्ही सर आहात कारण तुमचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. पण त्यावेळेस सरांचं हेच शब्द असायचे की कोणी छोटं आणि मोठं नसतं. जो तो आपल्या आपल्या ठिकाणी मोठा असतो, त्याच्यामुळं त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. इतका रिस्पेक्टली माणूस होता. कधीही कोणालाही बोलताना रिस्पेक्टनीच बोलणं. कधीही तोंडामध्ये शिवीगाळ ऐकली नाही. कधीही कोणाविषयी राग हा फक्त त्यांचा त्या परिस्थितीपुरता असायचा, वैचारिक असायचा. कितीतरी मोठमोठ्या लोकांची त्यांनी दुश्मनी घेतली असेल म्हणा, किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते खूप काय काय बोलायचे, पण तो वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा कधीतरी ते त्याच व्यक्तीसोबत दिसायचे. लोकांना वाटायचं की हे सगळे मिथून चाललंय कायचं, पण नाही. सरांचा तो स्वभाव नव्हता. कधीच कोणाशी तुटून बोलले नाहीत, कधीच कोणाला तोडणं. मैत्री त्यांची काय आहे ते त्या राहुलबाई पाटलांचं आणि त्यांचं जे कॉम्बिनेशन होतं हे आपण पाहिलंच असेल. खरंच सर हा विचार इतके हुशार व्यक्तिमत्व होतं ना, म्हणजे इतका हुशार माणूस. खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रात येऊन त्यांनी पहिला जो सर्जा बैल घेतला गौतम काकडे यांच्याकडून, तो 61 लाख रुपयाला घेतला. माणसाने पैशाचा कधीच विचार केला नाही हो. विठ्ठल नानांसारखा जो ड्रायव्हर, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना पैसा मिळावा, त्यांचं नाव जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त व्हावं, त्यांना समाजामध्ये त्यांची एक उंची जास्त वाढावी, म्हणून सुद्धा सरांनी खूप सारे प्रयत्न केले. खूप म्हणजे खूप केले. अगदी सरांनी नानांना दिलेली ती गाडी गिफ्ट असेल, त्याच्यानंतर वेळोवेळी नानांना आर्थिक केलेली मदत असेल, जे काय असेल ते असेल, आता ते आपल्याला काढायचं नाही. परंतु
सरांसारखा माणूस, एका सर्वसामान्य बैलगाडा चालक आहेत, त्यांचा स्वतःचा बैलसुद्धा नव्हता, त्यांच्या दावणीला आपली कोटींची संपत्ती तिथे ठेवून येत होते विश्वासावरती. म्हणजे किती माणसाबद्दल प्रगल्भता असेल विचार करा. मी पहिल्यापासूनच सरांच्या समर्थनार्थ बोलत आलो. त्यावेळेस मी अनेकदा ट्रोलसुद्धा झालो. अनेकांनी मला म्हटले की तू सरांचा चमचा आहे वगैरे वगैरे भरपूर संबोधलं. पण तो त्या वेळेचा भाग असायचा. आणि जी लोक सरांना ट्रोल करायची किंवा जी लोक सरांविषयी चुकीचं बोलायची किंवा सरांना टार्गेट करायची म्हणा, तीच लोक काल सर आपल्यात नाहीत म्हणून ढसाढसा रडताना मी त्यांच्या बंगल्यासमोर पाहिली. अनेकांनी सरांना विरोध केला असेल, पण तो विरोध वैचारिक होता. आणि हे बैलगाडा क्षेत्र इथं एकमेकांच्या इमोशन्स इतक्या जोडलेल्या असतात. आत्ता जी मैदानं होतील त्याच्यामध्ये नक्कीच सरांची उणीव असेल. लोकांनी सरांना नावं देखील ठेवली. सर बैलगाडा क्षेत्र तुम्ही वेगळ्या वळणावरती घेऊन चालला असं सुद्धा अनेक जण बोलले. पण आज सर नाहीत म्हणून हीच लोक ढसाढसा रडत आहेत. त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, त्याच्याविषयी आरोपीला सुटला नाही पाहिजे, जामिनावरती, ही सगळी बोलणारी हीच माणसे आहेत जी कालपर्यंत सरांना कदाचित विरोधही करत असतील आणि काही सरांसोबत होती सुद्धा. माणूस मेल्याशिवाय, माणूस गेल्याशिवाय, माणसातून बाहेर पडल्याशिवाय माणसाचं महत्त्व लोकांना समजत नाही. पैशांचा कधीही या व्यक्तीने विचार केला नाही, कधीच नाही. म्हणजे त्यांनी अनेकांना असे पैसे दिले, तुमचं उद्योग वाढवायचा आहे घ्या, तुम्हाला काय करायचं आहे घ्या, पण तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या हिमतीवरती जगा, असं सुद्धा रणजित सरांनी अनेकांना सांगितलं. माझ्यासमोर अनेकांची उदाहरणं आहेत. मी अनेकांना जवळनं पाहिले. त्याच्या म्हणजे माझा मित्रपरिवारसुद्धा खूप आहे, ज्यांना सरांनी सडळ हाताने मदत केली. सरांचा खूप मोठा मोटिव्ह होता याच्या पाठीमागचा. सरांना आपल्या बैलगाडी क्षेत्राला हायटेक करायचं होतं, एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जायचं होतं. त्यामुळे हा माणूस कधीही पैशांचा विचार करत नव्हता. आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची एक छोटीशी गोंडस मुलगी आहे 9 महिन्याची. मित्रांनो, सरांचं कधीच म्हणजे पुरुष प्रधान जे म्हणतो ना आपण, ते कधीच त्यांची गाडी स्वतःच्या रणजित निंबाळकर या नावाने, रणजित एकनाथ निंबाळकर या नावाने कधीही पळवली नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या पत्नीचंच त्या ठिकाणी नाव दिलं होतं, सौभाग्यवती अंकिता रणजित निंबाळकर. म्हणजे इतकं स्त्री. आणि स्वतःची मुलगी ज्यावेळेस त्यांना झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, त्यावेळेस माझ्याशी बोलले होते की मला खरंच आमच्या घरात लक्ष्मी आली आणि ही खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे की मला मुलगी झाली आणि मला मुलगीच हवी होती. हे सरांचे शब्द आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची. पण त्या कुठल्याही गोष्टी सिंपत्ती म्हणून मला करायच्या नाहीत आणि मी त्या गोष्टी करणार देखील नाही, कुणी करूही नका. त्याचं आता भांडवल करू नका. आता हेच सत्य आहे की सर आपल्यामध्ये नाहीत. पण आपण करू काय शकतो? तुम्ही आम्ही काय करू शकतो? आपण त्या आरोपीच्या तर विरोधात जास्त बोलू शकत नाही किंवा आपण त्यांच्यावरती म्हणजे काय करायचे ते एक व्यक्ती करू शकत नाही. त्याला समूह पाहिजे, त्याला ग्रुप पाहिजे, त्याला सगळे एकत्र आले पाहिजेत, त्याला पब्लिकचा पूर्णपणे सपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्यांना शिक्षा होणं हेच सरांसाठी जस्टिस असेल, हाच सरांचा न्याय असेल. कदाचित सरांवरती जो काही हल्ला झाला, खरं तर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती, छोटीशी मुलगी होती. म्हणजे ते हल्ल्याच्या इंटेन्शनने किंवा भांडणं करायच्या उद्देशाने कधीच गेलेले नसतील. पण जे झालं ते अत्यंत वाईट झालं. त्याचा विचार देखील करणार नाही. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माणसानं प्रेम आणि पैसा इतका होता त्यांच्याकडे, भरपूर पैसा होता. मला ते अनेकदा कॉलवरती बोलायचे की सर आपल्याकडे पैसा खूप आहे पण आपल्याला माणसं कमवायची, आपल्याकडे माणसं कमी, आपल्याला माणसं कमवायची, हा त्यांचा शब्द होता. कधीही पैशाची उठमात नाही, कधीही नाही. कधीही असं काही जास्त अंगावरती गोष्टी सोनं वगैरे ह्या गोष्टी घातल्यात असंही कधी नाही. इतका पैसा होता पण कधीही त्यांनी त्याचा देखावा केला नाही. त्यांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रासाठी त्या पैशाचा वापर केला आणि हे क्षेत्र वाढलं पाहिजे आणि 61 लाखाची खरेदी करून पहिल्यांदा निंबाळकर सरांनी या बैलगाडी क्षेत्रात मोठी रक्कम लावली आणि त्याच्यानंतर बऱ्याच बैलांचे व्यवहार चांगले झाले आणि अनेकांना चांगले पैसे मिळाले आणि अजूनही चांगले पैसे मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थांबूया आणि नक्कीच निंबाळकर सरांना
न्याय मिळेल, या कोर्टात न्याय मिळेल एवढी अपेक्षा ठेवूया. या ठिकाणी थांबतो मित्रांनो आणि पुन्हा एकदा रणजित सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.